ओरोसवरून आहे, ओरोस सिंधुदुर्ग. माझं नाव सुवर्णा माधव. मला ही लिंक दिली प्रतीक्षा हडकर मॅडमनी. मी सहजच गेले होते. त्यांच्याकडे हेल्थ टॉक होता आणि तिथे मी गेले होते. तर तिथे प्रसाद पाटील सर आले होते. तर त्यांनी जो स्वतःचा अनुभव सांगितला आणि तो ऐकूनच मला असं वाटलं की माझ्यात जे जे दोष आहेत ते इथं नक्की मुक्त होतील आणि व्यवस्थित मी काय त्याच्यावर हे केलं तर मला होईल व्यवस्थित माझं. तर प्रसाद पाटील सरांनी सांगितले, तुम्ही करणार का? तर म्हटलं हो, नक्की मी करणार आहे. आणि त्याच वेळी त्यांनी मला जो प्रतीक्षा मॅडमनी सकस संतुलित आहार दिला, तो घेऊन मी घरी आले आणि संध्याकाळी वर्ष झालं मला या लिंकला जॉईन होऊन. तर त्या दिवशीपासून मी संध्याकाळपासून सुरू केलं, अगदी मन लावून मी योगा, वर्कआउट, पुन्हा सकस संतुलित आहार, संध्याकाळचं प्राणायाम आणि मी व्हीआरएस घेतल्यामुळे व्यवस्थित रिकामीच होते. म्हणजे स्वतःवर काळजी घ्यायसाठी. त्याच्यामुळे मी अगदी मन लावून सगळं स्वतःसाठी करत होते. आणि हे करताना आता 1 वर्ष झालं आणि 1 वर्षात मी 2-3 वेळा रिपोर्ट काढले. पण आता जे रिपोर्ट माझ्या आले जवळ-जवळ 3-4 महिन्यापूर्वीपासून हे सगळे माझे रिपोर्ट नील आलेत. म्हणजे नॉर्मल आले आहेत. मला शुगर होती. व्ही-आर-एस कुठल्या कारणासाठी घेतलं होतं सुमनताई? काय मॅडम मला कारण होतं व्ही-आर-एसला? हेच कारण होतं की मला शुगर, बीपी, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड याच्या जवळ-जवळ 7-8 गोळ्या मला रोज दिवसाला सुरू असायच्या. रोज घ्यायला सकाळी गोळी, दुपारी गोळ्या, संध्याकाळी गोळ्या ह्या सगळ्या सतत सुरू होत्या. बीपीची गोळी, शुगरची गोळी, कोलेस्ट्रॉलची गोळी हे बघूनच मला असं वाटायचं, की अरे बापरे! हे आता आपल्याला कायमचं लागलंच आहे आणि हे यातून काय आपण आता डोकं वर काढू शकत नाही. मग त्याच्यामुळे मला काय आता नोकरीची काही जमणार नाही. नोकरी म्हणजे मुलगी माझी लग्न झालंय, मुलगा जॉबला आहे. फक्त स्वतःसाठीच आता करायचंय. मग ते एवढा पैशाच्या मागे पळायपेक्षा आपण तब्येतीची काळजी घेऊ व आपल्यावर काम करू, म्हणजे आपण 4 दिवस जास्त जगू, असं मला वाटलं आणि त्यामुळे आणि मुलांची माझ्या ते इच्छा होती. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं, की "जॉब सोड मम्मी, जॉब सोड." म्हणून मी जॉब सोडला आणि आता वर्ष झालं मी ह्या माझ्या तब्येतीकडं, या लिंकवर, या माणसात मी एवढी हे झाली आहे, की मला सकाळी 5 ला उठल्याशिवाय मला चैन पडत नाही. उठलो वर्कआउटला सकाळ 5:30 ला मी वर्कआउटला असते जॉईन आणि 3-4 महिने झाले माझे सगळे रिपोर्ट नॉर्मल झाले. हो. शुगर नॉर्मल. मला एवढा आनंद झाला सगळे रिपोर्ट बघून, की मी त्या रिपोर्ट आल्या-आल्या संध्याकाळी मी प्रतीक्षा मॅडमना फोन केला आणि म्हणले, की "मॅडम माझे सगळे रिपोर्ट नील आले खूप खूप फार म्हणजे खुशी झाली यातून. आणि त्याच्याच बरोबर मला आणखीनही होते त्याच्यानंतर मला आता लोकांचे अनुभव ऐकून मला कळायला लागलं, की मला काय माझ्यात दोष होते. इचिंग होती, खाज एवढं यायची खाज माझ्या अंगाला नेहा मॅडमनी सांगितलं तसं, की एवढी खाज यायची, की वर्ष एकदा सुरू झाले, की वर्ष नाही ह्या डॉक्टरच्या गोळ्या, त्या डॉक्टरच्या गोळ्या खाऊन एवढा त्रास मला व्हायचा. अ, जीवाची चिड व्हायची. मग राग असा कुठं पण निघायचा. जॉबमध्ये पण असताना असं ती चिड व्हायची त्याच्यामुळं, की नाही असं म्हणजे मनाची स्थितीच बिघडून जायची. भीती वाटायची, की माझ्या हातून हे होईल, माझ्याकडून चूक होईल, हे होईल, ते होईल, अशी ती भीती तयार व्हायची. मला तर ते याचा मोनोपॉजचा एवढा त्रास होता, की तो मोनोपॉजचा त्रास आहे, हे मला हे शतायुषी फॅमिलीमध्ये जॉइन झाल्याच्या नंतर नेहा मॅडमनी एक दिवशी दिलेल्या लेक्चरमधून मला कळालं, की हा जो मला सगळा त्रास होतोय, हा मोनोपॉजचा आहे. हेही मला माहीत नव्हतं. तर थँक यू नेहा मॅडम. मी त्याच दिवशी सुद्धा हडकर मॅडमना फोन करून सांगितलं होतं, की "मॅडम, हा नेहा मॅडमनी आज जो टॉपिक दिलाय, हा फक्त माझ्यासाठीच होता." की मला कळालंय, की मला हे जेवढे मला त्रास होते, हे मोनोपॉजचे त्रास होते. हे मला अजिबात माहीत नव्हतं. आणि मला हा त्रास होतोय म्हणून मी सकाळी उठून डॉक्टरकडे. मला म्हणजे होतोय तो त्रास कशामुळे होतोय हे माहीत नाही. मी आपलं जाऊन डॉक्टरकडे बसायचं. दिलेल्या डॉक्टरनी कुठच्याही मला सांगितलं नाही, की हा तुमचा मोनोपॉज. मी वयाच्या 45व्या वर्षापासून मला मोनोपॉजचा त्रास आहे. 47व्या वर्षी वयाच्या माझ्या गर्भपित
थँक्यू शतायुषी फॅमिली, थँक्यू मॅडम, थँक्यू हडकर मॅडम. आणखीन मला एक सांगायचंय, आता मार्च मध्ये पाडव्याच्या दुसऱ्या दिवशीपासनं माझा भाचा दुर्वांग हा म्हणजे स्पेशल चाइल्ड आहे. 10वीची एक्झाम झाल्याच्या नंतर तो माझ्याकडे आला आणि तो आल्याच्या नंतर मला त्याने 2 दिवस फक्त बघितलं वर्कआउट करताना आणि तो स्वतः जॉईन झाला येऊन माझ्या बरोबर आणि सतत जर महिनाभर माझ्या बरोबर तो शेक घेत होता, फ्रेश घेत होता, वर्कआउट करत होता, माझ्याबरोबर सगळ्या ऍक्टिव्हिटीज तो करत होता. आणि त्याच्यात एवढा हट्टी होता, असा म्हणजे थोडा त्याच्यात एवढे बदल झाले. आता त्याचे पण रिपोर्ट आम्ही 6 महिन्यांनी 6 महिन्याने काढतो. तर त्याच्या आता मम्मीने पप्पाने त्याच्या रिपोर्ट काढले आहेत. तर ते मला फोन करून सांगितलं त्यांनी की ताई सगळे रिपोर्ट त्याचे व्यवस्थित नॉर्मल आले. 10वीचा रिझल्ट लागला त्याचा आता तो एवढा खुश आहे. 75% त्याला मार्क मिळाले. त्याची म्हणजे तेवढी हे नसताना त्याला व्यवस्थित मार्क मिळाले आणि तो आता एवढा खुश वाटतोय. कधी एवढा म्हणजे खुशी नसायचा. तो आता हॅपी असतोय. आता स्वतः तो लिंकला जॉईन आहे दुसऱ्या डिव्हाइसवर आणि रोज मला पहाटे 5ला मला फोन करणार. मी आहे की नाही बघणार, स्वतः सुरुवात करणार आणि तो अगदी हे ऑन ठेवून म्हणजे कॅमेरा ऑन ठेवून वर्कआउट करतोय. सगळं मॉर्निंग फ्युल ऐकतोय आणि ते पण आई मम्मी पप्पा त्याचे पण फार खुश झाले आहेत. नमस्ते मॅडम. छान भारी. मला रोज ओंकार साधनेला व्हिडिओ ऑन करून बसलेला असतोय. कारण होय त्याचा होय मॅडम. इम्पॅक्ट खूप आहे. बॉडीमध्ये असे हा गुड एन्झाईम सगळे सिक्रेट होणार आहेत, की या स्पेशल चाइल्डना त्याच्यासाठी वरून घ्यावं लागतं. ते बॉडी हील होते, बॉडी रिपेअरी होते आणि या सगळ्या गोष्टींचा बेनिफिट होतो का? 100% होतो. पण कधी आपण जर मला एक माहितीये, तुम्ही कितीही प्रयत्न केला, पण भगवंताची जोपर्यंत तुमच्यावर आशीर्वादाची दृष्टी पडत नाही, तोपर्यंत आपण काही करत नाही. कारण सहज भेटत असतं, सहज करत असतं. सुवर्णताई, माझा एक क्वेश्चन आहे तुम्हाला, की तुम्ही कुठल्या वर्षी व्ही-आर-एस घेतला? किती वयामध्ये? मला मी 43व्या वर्षी घेतला. 43व्या वर्षी सॉरी आणि सॉरी मॅडम 87शी 53व्या वर्षी घेतला व्हीआरएस. आताच घेतला, वर्ष झालं मॅडम. व्हीआरएस घेतला आणि मला ही लिंक मिळाली. मी लिंकला जॉईन ओह! झाली आहे. ओके. आता बघा जस्ट घेतला. आपण जे ठरवतो ते होतं. आपण